सुंदर असा निसर्गाचा देखावा या ठिकाणी बघा. पहा प्रतिम असं सौंदर्य निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला धबधबा पर्यटन पाहत आहेत या ठिकाणी. सज्जनगडावरून नुकतंच आता ठोसेघर धबधबा एक 5-7 किलोमीटरवरती आहे. ठोसेघरचा धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि सोबत पर्यटन आहे. आज आपण टूरवरती आहोत. त्या ठिकाणी 50 रुपयाचे तिकीट आहे पर हेड. 14 माणसं आहेत आणि 2 ड्रायव्हर आहेत. असे 15-16 लोक आहेत आणि हा धबधब्याच्या दिशेनं जाणारा मार्ग आहे. पाठीमागं तुम्ही बघत असाल 16 माणसांचे 800 रुपये तिकीट काढून या ठिकाणी हा निसर्गाचा देखावा पाहण्यासाठी आपण या ठिकाणी निघालो. ठोसेघरचा धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे हे ठोसेघर हे धबधब्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. हा मोठा धबधबा पाहण्याच्या दिशेने जाणारा मार्ग. मोठा धबधबा पाहण्यासाठी आपण या ठिकाणून जात आहोत. पर्यटन धबधबा पाहून वरच्या दिशेला परत माघारी येत आहेत आणि एका बाजूला रेलिंग असलेला असा हा पायवाट आहे. त्याच्यामध्ये पायऱ्या आणि शेजारीच अशी प्राण्यांचे पक्ष्यांची चित्र ही दिलेली आहेत. निसर्गाच्या सानिध्यामधून जाणारा हा पाऊलवाट. चारी बाजूला घनदाट जंगल आहे, हिरवळ आहे. त्याचबरोबर पावसाची रिमझिम होऊन गेलेली आहे आणि थोडंसं ऊन पडलेलं आहे. त्यामुळं वातावरण हे अगदी आल्हाददायक आणि प्रसन्न असं हे निसर्गाचं वातावरण आहे. ऊन, पाऊस आणि सावली या घनदाट झाडीमधून जाणारा हा रस्ता. सोबत हे पर्यटक आणि त्यांच्यासोबत लहान मुलगी असे हे पर्यटन करण्यासाठी आलेले प्रवासी आहेत. मोठा धबधबा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. लहान मुलापासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांच्यापर्यंत या ठिकाणी हा धबधबा पाहण्याची ओढ, जिज्ञासा आणि या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलेले हे पर्यटक. नमस्कार. राम राम. अतिशय मनमुरादपणाने निसर्गाच्या सानिध्यात आता पाण्याचा आवाज तरी येतोय आणि झाडीमधून दिसते पाणी आपल्याला. लवकरच आपण धबधब्याजवळ जाणार आहे. पहा प्रतिम असं सौंदर्य निसर्गाच्या कुशीमध्ये असलेला धबधबा पर्यटन पाहत आहेत या ठिकाणी. मोठ्या धबधब्यानंतर आता या ठिकाणी छोटा धबधबा व गुहा या बाजूला आहे. गुहेकडं आणि छोट्या धबधब्याकडं आपण आता जाणार आहोत. खऱ्या अर्थानं निसर्ग म्हणजे काय आणि निसर्गाची किमया काय असते ते आपल्याला या ठिकाणी या ठोसेघरच्या धबधब्यावरती आल्यानंतर कळतं की
भल्या मोठ्या डोंगरावरून त्या ठिकाणी पाणी खाली पडत असते आणि धबधब्याचं स्वरूप त्याला निर्माण होतं आणि वाहणारं पाणी हे अगदी दुधासारखं पांढरं शुभ्र हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। सुंदर असा निसर्ग देखावा आपण बघत आहोत। अजून आपल्याला त्या ठिकाणी पुढचा प्रवास करायचा आहे। तोपर्यंत धन्यवाद। हा छोट्या धबधब्याच्या दिशेने जाणारा मार्ग, वेडी वाकडी वळणे आहेत, पायऱ्या आहेत, झाडांचा सावली आहे, ऊन पावसाचा खेळ आहे। आणि हा छोटासा पूल, या छोट्या पुलावरून पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी छोटा धबधबा पाहायला मिळतो। आणि आता आपण छोट्या धबधब्याजवळ आलेलो आहे। हा छोटा आहे म्हणायला, असं मला फक्त वाटतं की हा म्हणण्यापुरता छोटा आहे, परंतु हा भरपूर असा मोठा धबधबा आहे आणि सुंदर असा निसर्गाचा देखावा ठिकाणी पाहायला मिळतोय। सुंदर तिथे सुंदर असा निसर्गाचा देखावा या ठिकाणी बघा। छोटा धबधबा आहे, उंची कमी आहे, परंतु पाण्याचा फ्लो जास्त आहे। सुंदर निसर्गाची अद्भुत लीला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। हा छोटा धबधबा आणि पुरेपूर आनंद घेतला जातो। इथं कंपाऊंड केलेलं आहे सुरक्षितेच्या दृष्टीनं। या ठिकाणी या धबधब्यापासून येणारे हे पाणी, हे पाण्याचे तुषार, या पाण्याच्या तुषार ते कॅमेऱ्यावरती येत नाही, परंतु तरीसुद्धा पर्यटक या धबधब्याचं अप्रतिम सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्लेम करण्यासाठी उत्सुक आहेत, आतुर आहेत। आणि हा जो परिसर पाहत आहात तो आहे चाळकेवाडीचा। पवनचक्की आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। यानंतर आपण या ठिकाणी 4 भिंती, सातारामधील ऐतिहासिक वास्तू ही पाहत आहोत। हा 4 भिंतीच्या दिशेने जाणारा वाई मार्ग, हा सातारा परिसर, संपूर्ण साताऱ्याचं दर्शन या ठिकाणी या 4 भिंतीच्या ठिकाणावरून होत असतं। आणि यासाठी हे सर्व पर्यटक, सातारा रहिवासी आपला वेळ या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी या 4 भिंतीवरती येत असतात आणि संपूर्ण साताऱ्याचं हे दर्शन आपल्याला घडत असतं। ऐतिहासिक वास्तू आहे आणि या ऐतिहासिक वास्तूला बघण्यासाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपले मन मोकळे करण्यासाठी, या हवेचा गारवा या ठिकाणी अनुभवण्यासाठी, आपल्या मनातील चिंता दूर करण्यासाठी या ठिकाणी हे पर्यटक
सातारा रहिवासी तसेच परिसरातील सर्वच लोक 4 भिंती या ठिकाणी येत असतात. अतिशय सुंदर असं हे ऐतिहासिक वास्तू आहे. अप्रतिम सौंदर्य. धन्यवाद.